तुमच्या काळात श्वेतपत्रिकेचं प्रकरण फार गाजलं होतं आणि त्याच्यावरून तुमच्यावर असे अनेक आरोप होतात की तुम्ही मुद्दामहून हात धुवून मागे लागलात. श्वेतपत्रिका मांडायची आवश्यकता काय किंवा त्याचं कार्यकारण भाव काय, इंटेन्शन काय, तर हे काय श्वेतपत्रिकेचं नेमकं प्रकरण? साधी गोष्ट होती की जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आलो, मी महाराष्ट्रात काम केलं नव्हतं, मला पूर्वीचा इतिहास माहीत नव्हतं. मी एका प्रोजेक्टची माहिती घेतली. नागपूरमधलं गोसीखुर्द नावाचं प्रोजेक्ट होतं. 1986 साली राजीव गांधींनी भूमिपूजन केलं. 5 वर्षामध्ये काहीतरी 400-450 कोटीचं ते धरण बांधायचं होतं. मी जेव्हा 2010 साली रिव्ह्यू घेतला तेव्हा मला सांगितलं गेलं की हे धरण काही पूर्ण झालं नाही. आता त्याचा खर्च 16,000 कोटी झाला आहे. ते धरण आजही पूर्ण झालेलं नाही. आता त्याचा खर्च 23,000 कोटीवर केला आहे. मी एवढंच विचारलं की चाललंय काय हे, म्हणजे तुम्ही गलतान कारभार आहे का, किंवा तुमचं इतकं प्लॅनिंग चुकतंय का की 500 कोटीमध्ये 5 वर्षात पूर्ण होणार धरण 40 वर्ष झालं पूर्ण झालं ना, आता इतक्या काय झालं. तर म्हणून मी सांगितलं की श्वेतपत्रिका याची मला द्या. मी कोणाला सांगितलं तर पाटबंधारे खात्याला सांगितलं. मी काही चौकशी लावली नाही. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये श्वेतपत्रिकेचा अर्थ चौकशी असा होतो, तो नाही आहे. श्वेतपत्रिका आहे सरकारकडून जनतेला दिलेली ऑथेंटिक माहिती. आता केंद्र सरकार दरवर्षी भारताच्या कर्जाबद्दल श्वेतपत्रिका काढते, पण ती काही चौकशी नसते. पण इथं काही लोकांना, राजकीय मित्रांना आम्हाला ते समजलं. त्यांना वाटलं की आमच्या मागे काहीतरी झंगाट मागे लावलेलं आहे, काहीतरी चौकशी केलेली आहे. तसं होतं. एक गोष्ट अतिशय चांगली श्वेतपत्रिका आली, कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त धरणं आहेत इतर कुठल्याही राज्यापेक्षा. आणि का उशीर होतोय तर मुळात होतं काय की धरणं बांधायला आणि कॉन्ट्रॅक्टर द्यायला सगळे उत्सुक असतात, पण जलाशय तयार झाल्यावरती तर किती गावं बुडणार आहेत, त्यांना पुनर्वसन त्याचं केलं आहे का, त्यामध्ये वनजमीन आहे का, त्याचा तुम्ही पर्याय दिला आहे का, किंवा कालवे बांधायचे तर सुरुवातीचा कालवा बांधायचा आणि खालचा पूर्ण करायचा, त्याला काय अर्थ नाही, पाणी जाणार नाही. अशा बऱ्याच सिक्वेन्सच्या चुका झाल्या. तर त्या होऊ नये असा माझा उद्देश होता की पुढं होऊ नये. पण त्याचा अर्थ आणि त्यात अनायासे काय झालं की अजित पवारांनी जे आर्थिक पाहणी अहवाल जो सादर केला जातो त्या वर्षीचा, त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये अशी माहिती होती की गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2000 ते 2010 पर्यंत 70,000 कोटी रुपये खर्च झाले आणि सिंचन हे 18.0 18.1 म्हणजे 0.1% वाढलेलं आहे, म्हणजे जवळजवळ वाढलं नाही. तर आता हे विचारणं स्वाभाविक आहे की एवढा खर्च झाला आणि काही कसं वाढलं नाही. आणि त्यातून मग ते गैरसमज झाले. अजित पवारांनी राजीनामा दिला तडकाफडकी की माझ्या विरुद्ध काहीतरी केलं. असं ते कोणाच्या विरुद्ध नव्हतं, हे राज्याच्या हिताचा निर्णय होता. आणि आता आपल्याला राजकीय बोलायचं झालं तर पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केलं, त्यामुळे मला बोलायचं आता काय कारण नाही.